हॅलो फ्रेंड्स, आज ना खूप छान पाऊस पडतोय. पण चला, सगळ्यात आधी तुम्हाला श्रावणाच्या खूप शुभेच्छा. थंडगार वारा सुटलेला आहे, खिडकीत उभी होते. पण आता तयारीला लागते. मी कुकर लावून घेते. कुकरमध्ये रताळं ठेवते उकडायला. त्याच्या आधी मी सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या, म्हणजे रताळं छान शिजेल. पण हवा इतकी सुटली आहे की मला खिडकी बंद करावी लागते. आता पुढची तयारी करते. मी बघा काय बनवणार आहे. 2 बटाटे घेतले आणि त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची घालायची. एक बटाट्याला 1 मिरची असा साधारण अंदाज घ्या. बटाटा मीडियम साईजचा असला पाहिजे, तेव्हाच हा अंदाज बरोबर. बटाट्याची सालं काढून घेऊया. मी बटाट्याची सालं काढत नाही शक्यतो, पण बटाटा समजा माती वगैरे जास्त असेल तर काढावाच लागतो आणि म्हणून मी आता काढून घेते आणि हा किसून घेते. बारीक किसणीने किसा शक्यतो जा आणि सोबतच ना मी आवरून घेते थोडं. आता मिक्सरमध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं वाटून घेऊया आणि हे एकदम बारीक वाटून घेऊया. आणि खरं सांगू ना, श्रावण म्हटलं ना की खरंच एक उत्साह वेगळाच असतो. सणांची रेलचेल सुरू होते, त्यामुळे पदार्थ खूप आपल्याला वेगवेगळे करावे लागतात. जे नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना हे सगळं सोडावं लागतं, म्हणजे सोडतात बऱ्यापैकी. आणि श्रावण पाळायला सुरुवात केली की तो एक वेगळाच आनंद पण असतो आणि वेगवेगळे पदार्थ पण त्यानिमित्ताने घरामध्ये बनतात. गोड पदार्थ म्हणा किंवा उपवासाचे पदार्थ, खूप छान वाटतं. म्हणून चला, आज म्हटलं तुमच्यासाठी एक वेगळं थालीपीठ, जे शॉर्टकट थालीपीठ आहे ॲक्च्युली, पण थोडं म्हटलं डिटेलमध्ये दाखवावं, कारण थोडंही मनामध्ये राहू नये की ह्या नक्की कसं केलं होतं किंवा काय, म्हणून हे जरा डिटेलमध्ये मी दाखवते. हे बघा, ह्याच्यातच शेंगदाणे मी 2 चमचे घालून वाटून घेतले. म्हणजे साधारण 2 मीडियम साईजचे बटाटे असतील तर 2 चमचे कूट त्याच्यामध्ये घालायचा. 2-3 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्हाला जर आवडत असेल ते जास्त करा. आणि हे चवीप्रमाणे मीठ घालून थोडे ना साखरेचे दाणे 4 घालायचे, कारण ॲसिडिटी पण होते. बटाटा आहे, शेंगदाणे आहेत, तर कुणाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर म्हणून चिमूटभर साखर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि एक साधारण 2 मीडियम बटाट्यामध्ये 3 थालीपीठ बनतात. आणि हो, हे थालीपीठ मला माझ्या लहान बहिणीने, वैशालीने शिकवलं होतं. तिच्या हाताला ना एक छान चव आहे, कारण माझी आई ना खूप उत्तम स्वयंपाक बनवते. आणि हो, या 2 बटाट्यांमध्ये साधारण 2 ते 3 थालीपीठ सहज होतं. तव्यावर थोडं तूप सोडायचं आणि हे असं थापून घ्यायचं. जरा पातळ थापा, म्हणजे शिजायला पटकन शिजतं. झाकण ठेवून बाकी ते स्लो गॅसवरच शिजवायचं. आणि तांबूस रंगावर झालं की त्याला परतून तूप सोडायचं आणि हे थोडं दाबून त्याला भाजून घ्यायचं. अर्थात ते शिजतं व्यवस्थित, पण तरीही जरा नीट भाजायचं. आणि हे बघा, छान आपलं एक पहिलं थालीपीठ तयार आहे. आणि एक सांगेन की तुम्ही ना थंड तव्यावरच पहिलं थालीपीठ थापून घ्या आणि दुसरं थालीपीठ तर तुम्हाला लगेच करायचं असेल तर दुसऱ्या तव्यावर दुसरं थालीपीठ, कारण थंड तव्यावर ते व्यवस्थित थापल्या जातं, गरम तव्यावर पटकन थापल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो 2 तवे करा आणि त्याच्यावर ते थालीपीठ थापून घ्या. हे बघा, दुसरं थालीपीठ तयार आहे. आणि आता रताळ्याचे काप मी याच्यावर करून घेते. फ्राय करते थोडे तुपावर, ते छान शॅलो फ्राय करायचे आणि थोडंसं चिमूटभर मीठ भुरभुरायचं त्याच्यावर, म्हणजे आणखीन थोडी चव येते त्याला. आणि हो, माझं ना दुसरं चॅनल आहे सोनाली स्टोरीज, त्याच्यावर मी गीताज्ञानचे श्लोक आणि त्याचा अर्थ असं मी समजून सांगते. अगदी सोप्या भाषेत सांगते. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर सोनाली स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही. आणि हे बघा, आपलं फराळाचं ताट तयार आहे. खजूर आहे, रताळ्याचे काप आहे, दही आहे आणि बटाट्याचं थालीपीठ. हे बघा, ताट रेडी आहे. ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.